आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला फार असे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना एक पवित्र, शुद्ध असा महिना समजला जातो. याला कारण निसर्गामध्ये होणारे बदल सुद्धा आहेत. या काळामध्ये आपण व्रत, वैकल्य, उपवास यांचे आचरण करतो. कारण या महिन्यामध्ये वैज्ञानिक आधाराला धरून असं सांगितलं जातं, की हा महिना थोडासा सात रोगांचा देखील असतो. पावसाळा भर शेवटीच्या टप्प्यामध्ये आलेला असतो आणि या टप्प्यामध्ये अनेक रोगकारक जंतू देखील वातावरणामध्ये जिवंत असतात. एक धार्मिक आणि एक आध्यात्मिक अशी ह्या महिन्याला जोड आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपले शरीर शुद्ध राहावं, आपल्या शरीराला योग्य अशी ऊर्जा मिळावी, पचनाची क्रिया व्यवस्थित सुरळीत राहावी आणि आपली बलोपासना, मनोपासना ह्या पूर्ण व्हाव्यात. हा उद्देश ठेवून श्रावण सोमवार म्हणून उपवास केला जातो. आपण आजच्या मालिकेमध्ये आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचा बद्दल माहिती घेणार आहोत. त्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. सोमनाथ या ज्योतिर्लिंगाचं मंदिर गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये आहे. या सोमनाथ मंदिराला असा इतिहास आहे. पौराणिक कथेनुसार राजा प्रजापती दक्ष याच्या 27 कन्या होत्या आणि त्यांचा विवाह चंद्राशी झाला होता. या सर्व मुली चंद्रासोबत राहत होत्या कारण ते आनंदी होत्या त्याच्यासोबत विवाह झाल्यामुळे. परंतु चंद्रदेव मात्र या सर्व मुलींपैकी केवळ रोहिणी याच मुलीवर दक्षांच्या जास्त प्रेम करत होता. हा विचार करून याचा त्रास इतर देखील चंद्रांच्या बायकांना म्हणजे दक्षांच्या मुलींना होत होता. त्यांनी याबद्दलची त्यांची गाऱ्हाणी म्हणजे त्यांच्या ज्या मनातल्या गोष्टी होत्या या त्यांनी प्रजापती दक्षाला सांगितल्या. दक्षांनी यावर चंद्राला समजावून सांगितले, परंतु चंद्रदेवतेवर कसलाही परिणाम झाला नाही. परत त्यांनी त्याच प्रकारे इतर त्यांच्या पत्नींकडे दुर्लक्ष करून केवळ रोहिणीवरच जास्त प्रेम करत होते. त्यामुळे प्रजापती दक्षांनी त्यांना वारंवार समजावून सांगितले, परंतु दक्षांच्या कोणत्याही गोष्टीला अजिबात कवडीमोल देखील किंमत चंद्रदेवतेने दिली नाही. यामुळे प्रजापती दक्ष हे क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधाच्या भरात चंद्राला श्राप दिला की तुला क्षयरोग होईल. क्षयरोग म्हणजे चंद्र हा क्षीण होत जाईल, नष्ट होऊन जाईल. त्यांच्या श्रापाचा परिणाम म्हणून चंद्र हा क्षयग्रस्त होत होता. परंतु चंद्राच्या क्षयग्रस्त होण्याने पूर्ण पृथ्वीचा समतोल बिघडला. अनेक देवदेवता, ऋषीमुनी, अनेक सजीव प्राणी या सर्व गोष्टींवर, भौतिक गोष्टींवर चंद्राचा प्रभाव जाणवू लागला आणि सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला. हा हाहाकार बघून सर्व देवता, इंद्रदेव हे सर्व ऋषी वगैरे मिळून या सर्वांनी ब्रह्मदेवांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही सर्व हकीकत ब्रह्मदेवांना सांगितली. तेव्हा ब्रह्मदेवांनी चंद्राला सांगितले की तुम्ही शंकराची, ज्योतिर्लिंग जे शंकर आहे हे त्यांची तुम्ही प्रार्थना करा, मृत्युंजय मंत्राचा जाप करा. तेव्हा त्यांनी चंद्रांनी कठोर अशी तपश्चर्या केली आणि मृत्युंजय मंत्राचा जाप केला. मृत्युंजय मंत्राचा जाप केल्यानंतर शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला सांगितले की मी तुमच्या प्रार्थनेवर प्रसन्न आहे, तुमच्या कठीण तपश्चर्येवर प्रसन्न आहे, तुम्हाला काय वर मागायचं आहे ते मागा. तेव्हा चंद्र म्हणाले की मला ह्या रोगापासून, ह्या श्रापापासून मुक्त करा. परंतु क्षणभर शिवही गोंधळले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला मधला मार्ग काढावा लागेल, कारण प्रजापती दक्षाने दिलेला श्राप मी देखील नाही मोडू शकत. तेव्हा त्यांनी शंकरांनी सांगितलं की तुम्ही महिन्यातल्या एका पक्षामध्ये तुमचं क्षयग्रस्त स्थिती ही कलेकलेनं कमी होत जाईल आणि दुसऱ्या पक्षामध्ये तीच स्थिती तुमची कलेकलेनं वाढत जाईल. यामुळे त्यांच्या श्रापाचा मानही राखला जाईल आणि तुमचा टोटल म्हणजे पूर्णपणे होणारा क्षय हा आजाराचा ह्याच्यात ऱ्हास सुद्धा होईल. अशा प्रकारे शंकरांनी चंद्राला श्रापातून मुक्त केले आणि तेव्हा तिथे शंकरांनी ज्योतिर्लिंग म्हणून शिव प्रकट झाले होते. तेव्हा त्यांनी तिथे सोमनाथ असे मंदिर स्थापन झाले. सोमनाथ मंदिर हे चंद्राच्या नावावरून, कारण चंद्राला सोम देखील म्हटलं जातं, या नावावरून गुजरातमध्ये सोमनाथ हे मंदिर आहे. अशा प्रकारे हे सोमनाथ मंदिराचं गुजरातमधलं हे आपलं पहिलं ज्योतिर्लिंग आज आपण माहिती. सोमनाथ मंदिराचं अजून एक असं महत्त्वाचं संदेश आपल्याला असा मिळतो की या मंदिरावर अनेक आक्रमणं झाली, परंतु हे मंदिर परत परत उभं राहिलं. अशा प्रत्येक आक्रमणावेळी मंदिर ढासळलं आणि परत उभं राहिलं. त्यामुळे हा मंदिर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही समस्या आल्या, आपण वारंवार जरी कोसळलो तरी देखील
परत उठून लढलं पाहिजे आणि ताठ मानेने जगलं पाहिजे, हाच संदेश हे मंदिर देतं. ह्या मंदिराची कलाकृती आज जे आपल्याला मंदिर दिसतं, हे एका प्रत्येक गोष्टीवर झालेल्या विजयाचं प्रतीक आहे आणि असाच विजय आपण आपल्या आयुष्यात देखील लावा, हेच हे मंदिर यातून दाखवून देतं.